सिद्धं सुद्धं प्रणमियं जिनेन्द्रवर्णेमि चन्द्रमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्वपरिवर्णं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय परम पूज्य छात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रेक्षक सुंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेय सागर जी महाराज की जय। सम्यक्त मार्गण आहे, यामध्ये 6 द्रव्यांचं वर्णन चालू आहे। त्या 6 द्रव्यांच्या वर्णनामध्ये फलाधिकार सांगितला। त्या फलाधिकारामध्ये पुद्गलाचा पुद्गलावर उपकार सांगत असताना त्या पुद्गलाचा बंध कसा होतो ते सांगते। या ठिकाणी आपण काय बघितलं होतं की पुद्गलामध्ये जे स्निग्ध आणि वृक्ष गुण आहेत, स्निग्धपण आणि वृक्षपण, स्पर्श गुणाचे हे 2 पर्याय आहेत। त्या स्निग्ध गुणांचे जे गुण म्हटले लाडबापतेच्या त्याला गुण ही संज्ञा दिलेली आहे। त्यामध्ये 1 गुणापासून ते संख्यात, असंख्यात आणि अनंत गुण असतात त्याच्यामध्ये। आणि त्याच्या दोन्ही स्निग्धपण आणि वृक्षपण दोन्ही प्रकारचे 1 पासून ते संख्यात, असंख्यात, अनंत असं असतात गुण, त्यांचं अस्तित्व सांगितलं। आणि त्याच्यात 1 गुण वाला त्याला जगणे म्हटलं। त्याच्यामध्ये 1 गुण असेल त्याला जगणे म्हटलेलं आहे। अशा प्रकारे पुढे आता 611 नंबरची गाथा आहे, 610 पर्यंत झालं आपलं। एवं गुण संयुक्ता परमाणु आदि वगणं मिथिया जोगदुगाणं बन्धे दोन्नं बन्धो हवे नियमा एवं गुण संयुक्ता परमाणु आदि वगणं मिथिया जोगदुगाणं बन्धे दोन्नं बन्धो हवे नियमा। एवं गुण संयुक्ता परमाणु आदि वगणं मिथिया, अशा प्रकारच्या गुणाने युक्त, गुण म्हणजे अविभाव प्रतिच्छेदाने युक्त 1 पासून ते अनंत पर्यंत असे गुणाने युक्त परमाणु आदि वर्गणा म्हणजे पहिली वर्गणा, अनुवर्गणा आहे पहिली वर्गणा, त्या पहिल्या वर्गणेमध्ये स्थित आहेत। आणि मग त्यामध्ये जोगदुगाण, ज्यावेळेला योग्य बंधाला योग्य अशा 2 परमाणूंचा काय होतो, दोन्नं बंधो हवे नियमा, योग्य द्विकांचा 2 परमाणूंचा बंध नियमाने होतो। म्हणजे ज्या वेळेला ते बंधाला योग्य होतील, बंधाला योग्य कोण आहे काय आहे याचं पुढे वर्णन करतायत। स्निग्ध आणि वृक्ष गुण, त्याच्यामध्ये किती पाहिजेत, किती गुण असतील तर त्यांचा बंध होतो, हे सगळं वर्णन पुढे सांगणार आहे। म्हणजे योग्य द्विकांचा बंध झाला असताना त्या 2 परमाणूमध्ये बंध नियमानं होतो हे सांगितलं। आता कोणत्या कोणत्या मध्ये पाहिजे ते सांगतात पुढे 612 नंबरची गाथा। निद्द निद्दान बच्छन्ति रुक्ख रुक्खाय पोगला निद्द लुक्खाय बच्छन्ति ब्रुवारुवीय पोगला निद्द निद्दान बच्छन्ति रुक्ख रुक्खाय पोगला निद्द लुक्खाय बच्छन्ति ब्रुवारुवीय पोगला। सामान्य नियम सांगितले तर पहिल्यांदा स्निग्ध स्निग्धा न बच्चन, निद्द निद्धा न बच्छन्ति, स्निग्ध गुणवाला परमाणु स्निग्ध गुणवाला पुद्गलाशी
बंधाला प्राप्त होत नाही असं सामान्य नियम सांगितला. स्निग्ध आणि स्निग्धाचा बंध होत नाही. रुक्ष रुक्षाय पोगला न बद्धन्ति. वृक्ष परमाणू जो आहे वृक्ष गुणायुक्त परमाणू त्या दुसऱ्या वृक्ष गुणयुक्त परमाणूशी बंधाला प्राप्त होत नाही. नित्यलुखाय बद्धन्ति. परंतु स्निग्ध आणि वृक्ष त्यांचं काय होतं बंधाला प्राप्त होतात. म्हणजे स्निग्ध गुणयुक्त परमाणू वृक्ष गुणयुक्त परमाणूशी बंधाला प्राप्त होतात. हा सामान्य नियम सांगितला. रुवारुवीय पोगला. पुद्गलामध्ये पुन्हा दोन प्रकार केले, रूपी पुद्गल आणि अरूपी पुद्गल. मागं पण आलं होतं आपल्याला कुठेतरी आलं होतं. नाही रूप हा जीवाचे संबंध जीव आणि अजीव रूपी आणि अरूपी दोन प्रकारचे असे केले. रूपी जीव म्हणजे संसारी जीव असे केले, अरूपी म्हणजे मुक्त जीव. आणि पुद्गलामध्ये रूपी म्हणजे अजीवामध्ये पुद्गल रूपी धर्माधर्म आकाशकार अरूपी. हे तर पुन्हा दुसरे अर्थ येतं. हे तर रूपी अरूपीचा अर्थ वेगळे आहे. तो काय तेच सांगतात पुढच्या गाथेमध्ये. रूपी कशाला म्हणायचं नाही अरूपी कशाला म्हणायचं. पुद्गलाचेच भेद करायचे रूपी आणि अरूपी. पुद्गल रूपी आहे परंतु त्या पुद्गलाचेच दोन भेद केले, रूपी पुद्गल आणि अरूपी पुद्गल. नित्य दरोली मज्जे विसरिस जाधिस समगुणम एकम. रुवित्ति होदि सन्ना सेसानं ता अरुवित्ति. स्निग्ध गुणांची पंक्ती करायची आणि वृक्ष गुणांची पंक्ती करायची. जसं आता काल सांगितलं होतं ना, 1 पासून 1 2 3 4 5 असते तसे वृक्ष गुणांची 3 4 5 असं हे अनंतपर्यंत करायचे. तर ह्याच्यामध्ये सांगतात की स्निग्ध आणि वृक्ष या दोन्हीच्या पंक्तीमध्ये विसदृश जातीचे जे समगुण आहेत ते एकम रूपी. जे 2 गुण स्निग्ध आणि 2 गुण वृक्ष त्याला काय म्हणायचं रूपी. हे रूपी आहेत. समान गुणवाले जे आहेत त्यांना रूपी म्हणायचं. आणि आता ह्या 2 गुण स्निग्धाच्या अपेक्षेनं हे 3 4 5 6 1 हे सगळे काय अरूपी आहेत. समान विसदृश जातीच्या समान गुणवाला जो एक आहे ते कोणाही रूपी आहे. म्हणजे ह्या स्निग्ध 2 गुणवाल्या परमाणूचा 2 वृक्ष गुणवाला परमाणू काय झाला रूपी झाला. आणि बाकी सगळे जे 1 गुणवाले 3 4 5 6 गुणवाले काय झाले त्याच्या अपेक्षेनं अरूपी. याच्या अपेक्षेनं त्याला अरूपी म्हणणार. समान सदृश असतील गुण त्याला रूपी म्हणायचं आणि त्याला सोडून बाकीचे सगळे कमी किंवा जास्त असतील ते सगळे कोण आहेत अरूपी आहेत. समगुणवाल्यांची रूपी अशी संज्ञा आहे आणि सेसानम अरुवित्ती सन्ना आणि बाकीच्यांची अरूपी आहे असं अरूपी अशी संज्ञा आहे. म्हणजे कोणतेही समान घेऊ शकतो. 3 पण समान. हा 3 पण 3 गुणवाल्या स्निग्धाचा 3 गुणवाला वृक्ष समान आहे तो रूपी आहे. आणि तो 3 गुणवाला सोडून बाकी सगळे त्याच्यासाठी अरूपी आहे. असं रूपी आणि अरूपी हे 2 संज्ञा आहेत. समान गुणवाला रूपी आणि त्याला सोडून बाकी सगळे अरूपी आहेत. अशी ही पुद्गलाची संज्ञा केली रूपी आणि अरूपी. आता त्याचं उदाहरण पुढे सांगतात. रूपी आणि अरूपीचं उदाहरण सांगतात. तिथे व्याख्या सांगितली पहिल्यांदा की विसदृश जातीचा जो समान गुण आहे एक समान गुण त्याची तो एकटाच फक्त रूपी. समान गुणवाला जो एक आहे तोच त्याची रूपी अशी संज्ञा आहे आणि बाकी सगळे अरूपी आहेत. 2 गुण निधानसय 2 गुण लुखानुगम हवेरू 2 गुण लुखानुगम
त्याचं वरती सांगितलं होतं, त्याचं उदाहरण दिलं की 2 गुण स्निग्ध अणूचा 2 गुण वृक्ष अणू जो आहे तो स्निग्ध गुण ज्याच्यामध्ये अणूमध्ये एकच असणार ना, एक तर स्निग्ध गुण असेल नाही तर वृक्ष गुण असेल. तर स्निग्ध गुणावाला जो अणू आहे त्याचा जो 2 गुण ज्याच्यामध्ये आहे तसा वृक्ष अणू रुवी हवे रूपी आहे आणि 1-3 गुण अधिक जे आहे ते अरूपी आहे. तसंच उलट लावायचं वृक्षाचं. वृक्ष जो 2 गुणवाला वृक्ष परमाणू आहे त्याचा 2 गुण स्निग्धवाला परमाणू जो आहे तो रूपी आहे आणि बाकी सगळे अरूपी आहेत. ह्याच्यासाठी हा रूपी आणि बाकी सगळे अरूपी, तर ह्याच्यासाठी हा रूपी आणि बाकी सगळे अरूपी आहेत. रूपी आणि अरूपी अशी संज्ञा सांगितली पुद्गलांची. आता त्याच्यामध्ये अजून पुढे सांगतात की बंधाला कोण योग्य आहे आणि कोण नाही, याचं वर्णन पुढे करतात. जे वृक्ष परमाणू आहे, म्हणजे ज्या परमाणूमध्ये वृक्ष गुण आहे तर तो बंधाला प्राप्त झाला आणि सुट्टा झाला तरी परत त्याच्यामध्ये तो वृक्ष गुणच राहतो का? स्निग्ध पण होऊ शकेल. होऊ शकतो. बंध नसताना एकटा परमाणू सुद्धा स्निग्ध रूपाने परिणमतोच की. वृक्षाचा स्निग्धामध्ये होणार. हा होऊ शकतो की परमाणू म्हणजे त्याचं बदलतं ना, हे पर्याय आहे ना. रंग सुद्धा परमाणू बदलतात, तसं हे स्पर्श सुद्धा बदलू शकतं. वृक्षाचा स्निग्धाचा वृक्ष होऊ शकतं ना, कारण हे स्वाभाविक परिणामच आहे ना परमाणूमध्ये. एक परमाणू जो आहे त्याच्यामध्ये लाल, पिवळा, काळा, निळा हे सगळं गुणचा आपोआप स्वाभाविक परिणाम होते. स्वाभाविक परिणाम स्कंदामध्ये ती विभाग पर्याय घेतली, पण परमाणूमध्ये त्याच्यामध्ये गोड, तिखट, खारट वगैरे असे रस हे सगळे त्याचे स्वाभाविक परिणाम आहे. गोड ते तिखट होऊ शकतो एक परमाणू. तर एका परमाणूची चव पुन्हा कळणार नाही. होणार त्याच्यामध्ये अधिक गुण वाला कम गुण वाले को अपने रूप में करने वाला वो बनने के बाद परमाणूच चाललेला आहे. आपण म्हणजे एकटा सुट्टा परमाणू आहे लोकांमध्ये. एक परमाणु उसका भी स्पर्श रस गंध वर्ण चारों है, तो उसका जो परिणाम चल रहा है वो स्वभाव परिणाम चल रहा है ना, तो उसमें ये सब चेंजेस होते हैं ना. कोई भी रस हो सकता है उसका, कोई भी रूप हो सकता है, कोई भी स्पर्श हो सकता है. मग असं म्हणजे आपण म्हणतो की एका पुद्गल परमाणूमध्ये 5 गुण असतात. स्पर्शाचे 2, गंधाचा, वर्णाचा 1. मग आता आपण काय म्हणालो की जो तिखटाचा होता ह्या परमाणूमध्ये तिखट होतं, मग ते तिखटाचं गोड होणार का? हा होणार की. 5 परसमध्ये परिणाम स्वाभाविक परिणाम होणार ना. कायमच राहील का मग त्याची तिखट पर्याय कायमच राहील का? तो परमाणू जर गोडाशी जुळला गेला, जुळला काही नाही, स्वाभाविकच स्वभाव परिणाम आहे त्याच्यामध्ये. परमाणूमध्ये 5 रसामध्ये त्याचा आपोआप परिणाम होणार आणि 5 वर्णामध्ये पण त्याचा आपोआप परिणाम होणार आणि 2 वृक्ष म्हणजे ते 4 पैकी 2 स्पर्श असणार. नाही मग असं म्हटलं जातं की सहजानंद महाराजांच्या प्रवचनात असं म्हटलं की या विश्वामध्ये 200 प्रकारचे जाती अपेक्षेने 200 प्रकारचे पुद्गल परमाणू आणि संख्येच्या अपेक्षेने अनंतानंत एका जीवाच्या अपेक्षेने अनंतानंत पुद्गल. मग इथं आपण म्हणतो एका वेळी एकच असणार ना, त्यापेक्षा भेद होणार. तो कायमच त्या रस रूपात राहिला असं नाही ना. कुठल्या परमाणूमध्ये गोड गुण असेल, कुठल्या परमाणूमध्ये वृक्ष तिखट असेल, कुठला असेल, परंतु तो गोड कायम गोडच राहणार असं काही नियम नाही ना. मग त्याची पर्याय बदलणार नाही का? हे गुण आहेत, गुणांची पर्याय बदलत राहणार. पाणी पडलं तर जे ऊसाच्या ह्याला गेलं ते गोड झालं, मिरचीला गेलं ते तिखट झालं. ते स्कंद पर्याय. ते पाणी पिणे हे सगळं स्कंदच आहे ना. पेड, पाणी, हे अग्नी सगळं स्कंद रूपच आहेत ना ते.
एक सुट्टा परमाणू तर आपल्याला गोचरच नाही की कोणाला छद्मस्थान नाही आपल्याला नाही. परंतु स्वभाव पर्याय घटवताना आपण काय घटवतो? परमाणूंची ही स्वभाव पर्याय आहे. मग त्याच्यामध्ये 5 रसामध्ये 5 रूपामध्ये जे परिणाम होत आहे त्याचं म्हणजे आपण त्याची देखणी करणार की जसं स्वनिमित्त काय परनिमित्त प्रमाणाची 80 भेट केले तसे हे असे होणार. हा ते एका वेळेला एक असणार परंतु तो बदलत राहणार त्याचा. समान आणि प्रतिच्छेदवाले रूपी आहेत आणि विषम संख्या अविभाज्य प्रतिच्छेदवाले विषम नाही सगळेच बाकीचे सम विषम सगळेच 2 ला 2 फक्त रूपी बाकी सगळे 1 3 4 5 6 7 सगळे आरोपी सगळ्यानंतर सगळे आरोपी. आता पुढं नियम सांगतात बंधाचे. निर्दस्य निर्देन दुराहीन लोकस्य लोकेन दुराहीन निर्दस्य रुखेन हवेच बंधो जहन्न वच्चे विषमे समेवा निर्दस्य निर्देन दुराहीन लोकस्य लोकेन दुराहीन निर्दस्य रुखेन हवेच बंधो जहन्न वच्चे विषमे समेवा. ही गाथा सुद्धा अशी परंपरागत चालत आलेली सगळ्या ग्रंथामध्ये येते गाथा. प्रवचनसार मध्ये आहे पंचाशतीमध्ये सगळीमध्ये म्हणजे सर्वात स्थितीमध्ये उद्धृत केलेली सगळ्यामध्ये ही गाथा येते. जसं ते अरसमरू मगंधम अशा काही गाथा आहेत की ज्या पूर्व परंपरेपासून चालत आलेल्या. निर्दस्य निध्येन दुराहीन 2 अधिक स्निग्धाशी स्निग्धाचा बंध होतो. माग निषेध केला होता ना स्निग्धाचा स्निग्धाशी होत नाही परंतु 2 अधिक गुण असतील त्याच्यामध्ये तर त्या स्निग्धाचा सुद्धा दुसऱ्या स्निग्ध परमाणूशी बंध होतो. आणि वृक्षाचा पण 2 अधिक वृक्ष परमाणूशी बंध होतो. बंधो हवेचे लावायचा. आणि स्निग्धाचा पण 2 अधिक वृक्षाशी बंध होतो. निर्दस्य रुखेन हवेचे बंधू. आता तिथं वास्तविक बघायला गेलं तर 2 अधिकचा नियम घेत नाहीत. आता इथं दुराहीनं लावले का तिथं नाही लावलं. स्निग्धाचा वृक्षाशी बंध होतो म्हणजे तिथं 2 अधिकचा नियम नाहीये. असं 2 परंपरा हे बंधाच्या त्याच्यामध्ये नाही घेतलं नसेल त्याच्यात घेतले का विशेषात आता 2 गोष्ट. आता पुढे एवढं होऊ देत मग सांगते परत म्हणजे फरक काय ते. म्हणजे आपण सगळीकडे 2 अधिक असल्याचाच बंद होतो म्हणतो ना परंतु स्निग्ध आणि वृक्ष विषम असतील म्हणजे सदृश जातीवाले असतील तर ते 2 अधिकचा नियम नाही. 2 अधिक 3 अधिक 4 अधिक सगळ्याशी बंद होतो असं धबलाकरांचं मत आहे विरसेनाचार्यांचं. म्हणून इथे हे निर्दस्य रुखेन हवेचे बंधू. आपण तत्वार सूत्राचे पण नुसते सूत्र बघितले ना त्याच्यात ते तसं निघतं अर्थ निघतोय तसा. स्निग्ध आणि वृक्षाशी नियम लागत नाही. खाली सूत्र ते घेणे ना स्निग्ध वृक्षत्वात बंध न जगने गुणाला. जगने गुणवाला कुठला पण असू दे स्निग्धाचा स्निग्ध असू दे वृक्षाचा वृक्ष असू दे किंवा त्याचा असू दे त्यांचा बंध होतच नाही. जगने गुणवाल्यांचा तर कोणाशी पण बंध होत नाही. एकच ज्याच्यामध्ये गुण आहे त्या परमाणूचा कोणाशीच बंध होत नाही. सदृशाचा पण नाही विसदृशाचा पण नाही समगुणवाल्याचा नाही. न जगने गुणांना जगने गुणवाल्यांचा बंध होत नाही निषेध केला. न जगने गुणांना गुणसाम्ये सदृशाना होतो. सदृश असताना आणि गुण समान असतील तर त्यांचा बंध होत नाही. समान गुणवाल्यांचा निषेध केला. द्व्यधिकाधिक गुणांना सदृश वाल्यांसाठी तो नियम दिला. न गुणसाम्य सदृशाना म्हटलं ना सदृश वाल्यांचा समान गुणवाल्यांशी बंध होत नाही. द्व्यधिकाधिक गुणांना आणि त्यांच्यापर्यंत 2 अधिक असेल तर त्यांचा बंध होतो. असा म्हणजे विषम जातींचा कुठला निषेध केला नाही. तर त्याच्यामध्ये 2च अधिक पाहिजे तसा नियम नाही. विरसेनाचे 2 पेक्षा अधिक गुण असतील तरी सुद्धा त्यांचा बंध होऊ शकतो. फक्त जगन्य गुणवाल्याचा कुणाशीच बंध होणार नाही. आणि म्हणून ते सुद्धा जी गाथा लावतात ना तिथं दुराहीनं लावत नाहीत.
निद्दस्वरूपकेन हवेचे बंधू. स्निग्धाचा वृक्षाशी बंध होतो. आता इथं टीकाकाराने केलं असेल तिथं 2 अधिक वाल्यांचं असं म्हणून, आणि तत्वसूत्राचे पण सर्वासिद्धीकाराने वगैरे केलेले तसं. म्हणजे स्निग्धाचा पण 2 अधिक वृक्षवाल्याशी बंध होतो असं. परंतु वीरसेनाचार्य याचा अर्थ असं करतो, 2 अधिक लावत नाही त्याला. हवेचे बंधू जहन्नवज्जे विषमे समेव. फक्त नियम काय तिथं, जगन्याला सोडून, म्हणजे जगन्यवाल्याचा बंध होणार नाही. आणि कसं पाहिजे, विषमे समेवा. विषम एक सोडायचाच, 2 400 होईल, 3 500 होईल, 4 600 होईल. म्हणजे असं समान समान गुणवाला आणि विषम. समसंख्या आणि विषम. हा, समान विषमचा कधी बंद होणार नाही. समान विषमचा कधी बंद होणार नाही. म्हणजे 2 चा 400 होणार, 3 चा 500 होणार, 2 चा 300 होणार नाही होणार. एक अधिक असं तर होतच नाही. परंतु ते दुसऱ्या ह्यांच्यापेक्षा ना आहे तिथं बंद, दुसऱ्या मताच्या अपेक्षा स्निग्ध वृक्षामध्ये. परंतु समान गुणवाले जे आहे, म्हणजे सदृश जातीवाले आहेत, त्यांच्यामध्ये 2 अधिक पाहिजे असं नियम. तर 2 मत आहेत. आता पहिल्यांदा एक मत आपण हे करूया की 2 अधिक वाल्यांशीच बंद होतोय. बाकी म्हणजे समान जातीवाले असू दे, सदृश जातीवाले असू देत किंवा सदृश जातीवाले असू देत, 2 अधिक परमाणुशीच काय, 2 गुण अधिक वाचणाऱ्या परमाणुशीच बंद होतो. असे सर्वासिद्धीकारांचं वगैरे सगळ्यांचं मत आहे. म्हणून दुराहीने इथं खाली पण लावलेले आहे, स्निग्धाचा 2 अधिक वृक्षाशी बंध होतो. फक्त कुणाचा होत नाही, जगनुगुणवाल्याचा बंध होत नाही. आणि विषमामध्ये पण बंध होतो आणि समानामध्ये पण होतो. म्हणून समान आणि विषम यांच्यामध्ये बंध होणार नाही. जे विषमाचा विषम म्हणजे 2 4 6 समान संख्यावाले जे आहेत त्यांच्या समान संख्यावाल्याशीच बंद होणार. कारण 2 अधिक म्हटल्यानंतर समसंख्यावाल्याचं समसंख्याच येणार ना, आणि विषमामध्ये पण 2 अधिक केलं की ती विषम संख्याच येणार. 3 5 5 7 7 9 असं विषम विषमच येणार. म्हणून विषमामध्ये किंवा समामध्ये, परंतु जगन्याला सोडून बंध होतो. असा नियम याच्यातनं सिद्ध होतो. स्निग्धाचा 2 अधिक स्निग्धाशी, वृक्षाचा 2 अधिक वृक्षाशी, स्निग्धाचा 2 अधिक वृक्षाशी बंध होतो. कुणाचा होत नाही, फक्त जगन्य गुणवाल्यांचा बंध होत नाही. म्हणजे एक गुण ज्याच्यामध्ये असेल त्याचा बंध होत नाही. आता एक गुणाचा पण काल अर्थ सांगितलं होतं. एक गुण म्हणजे अनंत अनंत अविभाव प्रतिच्छेद ज्याच्यामध्ये आहे त्याला एक गुण म्हटलेलं आहे. ते अविभाव प्रतिच्छेद ज्या परमाणूच्या मध्ये असतील त्या परमाणूचा बंध होणारच नाही. आणि ज्यावेळेला आपोआप त्या परमाणूमध्ये वाढतील गुण तर त्याला तो बंधाला योग्य होतो. तर जोपर्यंत जगन्य गुण ज्याच्यामध्ये आहे तोपर्यंत त्याचा बंध होणार नाही. परंतु त्याच्यामध्ये परमाणूमध्ये अविभाव प्रतिच्छेद कमी जास्त होत असतात ना, ऑटोमॅटिक आपोआपच त्याच्यामध्ये अविभाव प्रतिच्छेद कमी होतात, वाढतात. त्याची स्वभाव पर्याय आहे. मग ते वाढले गुण की तो बंधाला योग्य होतो. 5 वगैरे होणार नाही ना, 2 अधिक वाल्याशीच होतो असं काही ना. 5 चा 7 बरोबर होणार, 7 गुणवाल्याचा 9 गुणवाल्याबरोबर होणार, 9 गुणवाल्याचा 11 गुणवाल्याबरोबर होणार. असं 2 अधिक वाल्याशीच बंद होणार. पण स्निग्धवाला 2 आहे आणि स्निग्धवाले 400 पण बंद होते. स्निग्धाने वृक्षातच बंद होतो. नाही दोन्ही सांगते की स्निग्धाचा स्निग्धाशी सांगायला ना, 2 अधिक असेल तर बंद होतो. बंद होतो. आणि वृक्षाचा 2 आहे आणि वृक्षाचा 4 आहे तर बंद होतो. वृक्ष परमाणू मध्ये जाऊन विसरणार, दोन्ही वृक्षच राहणार. एक उदाहरण खाणीमध्ये दगड आहे. तो लहानाचा मोठा दगडच होतो. तरी त्याच्यामध्ये ते येऊन मिसळतात. वृक्षाचं ते 2 स्कंद वेगवेगळे आहेत. तर ते आपण सगळं उदाहरण जे आपल्याला मिळणार ते सगळं स्कंदांचंच मिळणार ना. परमाणू जे आहेत ते आपल्याला दिसतच नाही. आपल्याला ते आपण स्कंदच पाहतो नेहमी,
म्हणून असं वाटतं की जसं एक वाळू आहे, कण आहे, दुसऱ्या वाळूचा कण कसं मिसळणार, एक विचारलं दुसऱ्या कणीमध्ये कसं मिसळणार. आता तो आपल्याला हे मोठे मोठे स्कंद आहे, स्थूल स्कंद आहे, त्याच्यामध्ये 2 व्हायला पाहिजे बंधासाठी. भेद सांगा ताभ्याम चाक्षुष, ते एकातनं भेद व्हायला पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये सांगात व्हायला पाहिजे, त्यावेळेला त्यांचा हे होणार, बंद होणार. नुसतं भेदान होणार आणि नुसतं सांगात होणार नाही. चाक्षुष होण्यासाठी ते सांगितलं तिथं चाक्षुस्कंदामध्ये हा नियम आहे. तर काय चाक्षुष म्हणजे डोळ्याला दिसणारा, तर म्हणायचं चाक्षुष. आता जे कर्मान वर्गणामध्ये त्या दिसतात का आपल्याला, हा आहार वर्गणा, भाषा वर्गणा दिसतात का, हे अचाक्षुष आहे. चाक्षुष म्हणजे सगळे दिसणारे स्कंद. तर काय झालं आता दुसरा नियम, दुसरा स्निग्ध वृक्षासाठी 2 अधिकचा नियम आहे किंवा नाही. वृक्षाचा वृक्षाबरोबर बंद होऊ शकतो, वृक्षाचा स्निग्धाबरोबर बंद होऊ शकतो, स्निग्धाचा वृक्षाबरोबर बंद होऊ शकतो. 2 अधिक स्निग्ध आणि वृक्ष. किंवा स्निग्ध असू दे किंवा वृक्ष असू दे, कुठलं पण असू दे. जगन्य गुण आहे त्याचा एक अधिक जगण्याशी बंद होणार का? जगण्याचा 2 अधिक जगण्याशी होणार का? नाही. ते जगन्य गुणवाल्याचा बंध होतच नाही. आता जगण्यापेक्षा अधिक आहे, जगन्येतर असं म्हणतो त्याला. जगण्याला सोडून येतं आणि त्याचा 2 अधिक वाल्याशी, ह्याच्यापेक्षा 2 अधिक असेल तर यांचा बंद होणार का? होणार. एक अधिक असेल तर बंद होणार का? नाही. 2 असेल तर होणार. जगन्येतर 3 अधिक असेल तर नाही. 3, 4, 5, 6, 7, 8 कुठलं पण असेल तर होणार नाही. इथं फक्त काय झालं, इथं एकच आपला हे आलं अधिक ह्याचा, हे म्हणजे आपल्या सर्वात सिद्धी वगैरे सगळं प्रचलित मत हे आहे की 2 अधिक, स्निग्ध असू देत, वृक्ष असू देत किंवा स्निग्ध वृक्ष असू देत, त्यांच्यामध्ये 2 अधिक असेल तरच काय होणार, बंद होणार, असा नियम आहे. परंतु वीरसेन आचार्य ढवलाकर जे आहेत ते हित जे आहे ते 1 अधिक असला तरी सुद्धा बंद होतो म्हणतात. जगन्येतर पाहिजे फक्त एक परमाणू, म्हणजे जगन्य गुण नकोत, त्याच्यापेक्षा अधिक गुण ज्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा दुसऱ्या परमाणूमध्ये 1 अधिक आहे तरी त्याचा बंद होतो. कोणाचा? स्निग्ध आणि वृक्षासाठी. स्निग्ध आणि वृक्षासाठी 2 अधिकचाच नियम घेतात. परंतु स्निग्ध आणि वृक्ष असेल तर 1 अधिक असेल तरी सुद्धा त्यांचा बंद होतो. 2 अधिक वाल्यांचा बंद होतो, 3 अधिक वाल्यांचा पण बंद होतो, 4 अधिक असतील तरी पण बंद होतो. म्हणजे जगन्य गुण सोडून बाकी सगळ्यांच्या बरोबर स्निग्ध आणि वृक्षाचा बंद होतो. तिथे 2 अधिकचा नियम नाही. परंतु स्निग्ध आणि स्निग्धासाठी आणि वृक्ष आणि वृक्षासाठी मात्र 2 अधिक वाल्याशीच बंद होणार. म्हणजे जसं सांगितलं द्व्यधिकादी गुणांना हे कुणाला लावायचं? सदृश जातीवाल्यांचा त्यासाठी लावायचं 2 गुण अधिक हा नियम. वीरसेनाचार्य असं म्हणतात फक्त सदृश जातीवाले जो 2 परमाणू आहेत त्याच्यासाठी 2 अधिकचा नियम आहे. परंतु विसदृश जातीवाले जे परमाणू आहेत स्निग्ध आणि वृक्ष त्याच्यासाठी 2 अधिकचा नियम नाही. फक्त जगन्य गुण असायला नको तेवढाच नियम आहे. 1 अधिक असला तरी सुद्धा बंद होतो, 2 अधिक असेल तरी पण बंद होतो, 3 अधिक असेल तरी बंद होतो. कुणासाठी? विसदृश जातीवाल्यांचा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपले हे प्रचलित जे आपण सर्वात सिद्धी अधिक ग्रंथामध्ये तत्वसूत्राच्या जेवढ्या टीका लिहिले सगळ्यांनी त्यामध्ये त्यांनी 2 अधिकचाच नियम सांगितला सगळ्यांसाठी.
समान सदृश जातीवाले असू देत किंवा विसदृश जातीवाले असू देत, त्याचा तदिकादी गुणानं म्हणजे 2 अधिक वाल्यांशीच बंध होतो असं. नाही, जे फुलचंद पंडितजींचं पण तत्वार सूत्र आहे ना, त्याच्यामध्ये पण 2 अर्थ आहेत तिथं. सर्वार सिद्धीमध्ये पण आहे, धवलामध्ये पण आहेत हे 2 अर्थ. हा, त्याने ते धवला वगैरे वाचल्यामुळे फुलचंद पंडितजीने प्रत्येक ठिकाणी विशेषार्थामध्ये त्यांनी हे 2 मत दिले. कारण 2 अधिकचा नियम सदृश जातीवाल्यांसाठी आहे, 2 अधिकचा नियम विसदृश जातीसाठी नाही. स्निग्ध वृक्षाचा बंध होताना 2 अधिकचा नियम नाही, फक्त जगने गुण असायला. जगने गुण असेल तर कोणाचाच कोणाशी बंध होत नाही. जगने गुणाला सोडून बाकी सगळ्यांचा बंध होतो. काय काय वेळेला हे बरोबर वाटते म्हणजे आपल्याला असं ऐसे अब जैसे गुड़ का ढेला, उसमें स्निग्ध गुण कितने सारे होंगे, और कोई दूसरा ये है मिट्टी का कण, उसमें आकर के चिपक जाते हैं, तो उसमें 2 गुण थोड़े अधिक होंगे. और ऐसा ये लगता है कि इस स्कंद सार के लिए नियम नहीं होगा. ये जो बोल रहे हैं परमाणु के बंध के लिए नियम होगा, हे 2 गुण अधिक पाहिजे, ते परमाणूच्या बंधासाठी नियम असेल असं वाटतं. स्कंदांचं तर म्हणजे ते कुठं बसतात 2 गुण अधिक. परमाणूच्या मध्येच ते अविभाव प्रतिच्छेद सूक्ष्म आहेत ना, त्यांच्यासाठीच हा नियम असेल. पुढे आता अजून एक गाथा आहे, अजून 1-2 गाथा असतील, अजून 3 गाथा आहेत, 3-4 गाथा आहेत. निद्दिदरे समविषमा दोत्तिग आदि दूत्तरा होन्ति उभये समविषमा सरिसिदरा होन्ति पत्तेयम् आणि वृक्ष. 2 पंक्ती केल्या त्याच्या, सम आणि विषम. निद्दिदरे समविषमा, स्निग्ध आणि वृक्ष, इतर म्हणजे वृक्ष घ्यायचं. त्याच्यामध्ये समपंक्ती कशापासून सुरू होणार, 2 अधिक दूत्तरा, जे 2, 4, 6, 8, 10. आणि वृक्षामध्ये पण 2, 4, 6, 8 आणि 10 असं पुढं घ्यायचं सगळं. तसं आता स्निग्धामध्ये विषम गुण 3 अधिक 3, 5, 9, 11 ऐसे वृक्ष के भी विषम पंक्ति 3, 5, 7, स्निग्ध आणि वृक्षामध्ये सम आणि विषम जे आहेत, सम कोण आहेत, 2 पासून आधी दूध करा, 2 पासून 2 अधिक करायचे. आणि विषम पंक्ती जी आहे ती 3 पासून 2 अधिक करायची. उभये सम विषमा, दोन्ही मध्ये सुद्धा सम आणि विषम. सरी सदारा होन्ति पत्तेयम्, समगुण आहेत आणि विषम गुण, जे वृक्षामध्ये पण आणि स्निग्धामध्ये पण समान आणि विषम असे दोन्ही प्रकारचे गुण आहेत. आणि त्याच्यामध्ये सदृश आणि इतर असे प्रत्येक आहेत. सदृश सदृश ते जातीसाठी लावायचं, स्निग्ध स्निग्ध, वृक्ष वृक्ष हे जातीसाठी लावायचं. आणि गुणासाठी हे समान गुण आणि हे विषम गुण असं लावायचं. एका गुण शब्दाचा अर्थ तिथं काय घ्यायचा, अविभाव प्रतिच्छेद घ्यायचा. आणि स्निग्ध गुण आणि वृक्ष गुण म्हटलं तर ते गुण म्हणजे गुणाच्या गुणपर्यंत वापरले शब्द. आणि 1 गुण 2 गुण 2-3 गुण हे त्याच्या अविभाव प्रतिच्छेदासाठी वापरले. 2 गुण म्हणजे 2 अविभाव प्रतिच्छेद. आता ते 2 अविभाव प्रतिच्छेद म्हणजे जगण्यापेक्षा 1 अधिक अविभाव प्रतिच्छेद असं लावायचं. जगण्यापेक्षा 2 अधिक 3 अधिक असे लावायचे.
आता ह्याला वेगळ्या प्रकारानं पुन्हा सांगतात आचार्य. ते रुपया रुपी लावलं होतं ना तसं ते लावलं. दोत्तिग पभवतु उत्तर देश गगन थांबायला पाहिजे का. दोत्तिग पभवतु उत्तर गदेश नंतर दुगाण बंधोदू नित्ये लुक्के वितः विजहन्नुवये विसंवत्थ दोत्तिग पभव दु उत्तर ग. दोन प्रभव म्हणजे सुरुवात घ्यायची. दोन न सुरुवात करायची आणि दोन त्याच्यामध्ये अधिकाधिक करत आणि नंतर दुसऱ्या दिवसांचा काय होतो बंद होतो. म्हणजे 2चा 400, 2चा 4चा 600, 7चा 800 असं. आणि तिग प्रभव म्हणजे ह्या विषम मध्ये काय 3 हा प्रभव आहे आणि त्याच्यात उत्तर 3चा 500 वगैरे असा बंद होतो. स्निग्ध चतुष्काचा वृक्ष चतुष्काचा स्निग्ध तो म्हणजे ते सांगितलं. 4चा 200 बंद होतो, 4चा 200 बंद होतो आणि 5चा 300 बंद होतो. नित्ये लुक्के वितः स्निग्ध आणि वृक्षामध्ये पण त्याचप्रमाणे आहे. तहा विजहन्न उभये विसंवत्त फक्त जगन्याला सोडून. इसका अर्थ विजहन्न वो भी अलग है और जहन अलग है. इसमें जैसे कि ना विजहन्न मतलब जगन्याला सोडून. म्हणजे त्या विचार तर रहित असं घ्यायचा. ते तहावी आणि जहन इकडे घेतलं ना मग त्याचा अर्थ बदलतोय. तर विजहन्न हाच तिथं लब्धिसार मध्ये सुद्धा एकदा आता सांगितले ना वि केवल नानदंसार त्याचा शब्द है. उस एक से अर्थ कितना बदल गया मतलब तो रहित के लिए शब्द ही नहीं दिखाई दे रहा था म्हणजे त्या गाथेमध्ये. आणि कोणी केला पण नाही कधी. विचार तर रहित करायचा. हा विचार तर रहित होतो ना विगत ज्याच्यामध्ये. तर जगन्याला सोडून असं करायचं येतं. जगन्याला रहित उभये विसंवत्थ दोन्ही मध्ये सर्वत्र काय होतो बंद होतो. दुसऱ्या विचार सुद्धा दोन्ही मध्ये सुद्धा सर्वत्र बंद होतो परंतु जगन्याला सोडून. म्हणजे करायचं आणि ते जोडून घ्यायचं शब्द विजहन्न असं करायचं. हे तर आहे की दुसरा विचार तर आपी करायचा आणि पहिला विचार तर रहित करायचा. जगन्याला सोडून दोन्ही मध्ये सुद्धा सर्वत्र बंद होतो. फक्त जगन्यामध्ये बंद होत नाही. बाकी सगळीकडे 2 अधिक असेल तर तिथं बंद होतो. पुढे एक अजून 2 जाते. नित्य वर गुणाणू सपरठाने विनेदि बंधट्टम वैरंतरंग हेतु गुणंतरम संगदेदी Bye.
निधीधर असं पाहिजे. त्याच्यात नाहीये. स्निग्ध आणि ज्याच्यात नाही त्याने करा, ज्याच्यात आहे त्याने शांत बसा. ह्या टीकेच्या पुस्तकात नाहीये, ते करा. निधीधर वर गुणानो, स्निग्ध आणि इतर म्हणजे वृक्ष यांचा जगन्य गुणवाला परमाणू अवर लावायचा त्याच्यामध्ये. निधीधर अवर गुणानो जगन्य गुणवाला परमाणू सपरट ठाणेवी, स्वस्थानामध्ये पण आणि परस्थानामध्ये सुद्धा न एदी बंधट्टम, बंधाला तो बंधासाठी कारणीभूत नाही, म्हणजे बंधाला प्राप्त होत नाही. आपल्या इथं स्निग्धामध्ये पण तो बंधाला प्राप्त होत नाही आणि ह्या दोनचा ह्या वृक्षाशी पण बंध होणार नाही. स्वस्थानामध्ये पण बंधाला योग्य नाही आणि परस्थानामध्ये पण बंधाला योग्य नाही. हा इथं कोण नाही, एक वर इथे एक जो आहे त्या एकचा ह्या तीनशी स्वस्थानामध्ये पण बंद होणार नाही, परस्थानामध्ये पण बंद होणार नाही. दोन भले अधिक आहेत तिथं, एक पेक्षा तीन दोन अधिक आहेत ना, तरी सुद्धा जगन्य आहे म्हणून त्याचा बंद होणारच नाही. तर जगन्य गुणवाला आहे तो कोणत्याही अपेक्षेनं बंधाला योग्य नाही. बहिरंतरंग हे दोही गुणंतरम संगते येती, ज्याला बाह्य आणि अंतरंग कारणाने त्याच्यामध्ये गुणांतराला प्राप्त होईल, म्हणजे जगन्य गुणपणा सोडेल त्याला तो बंधाला प्राप्त होऊ शकतो. जगन्य गुणवालाच परमाणू हमेशा राहील असं काही नाही त्याचा नियम. ज्याला तो जगन्य गुणवाला होईल त्याला तो बंधाला योग्य होणार नाही. परंतु जगन्य गुण सोडला त्याने, अधिक गुणवाला झाला तर त्याच्यामध्ये काय आपोआपच त्याच्यामध्ये ते परिवर्तन होते. एक जगन्य गुणापासून अनंत अविभाव प्रतिच्छेद सुद्धा त्याच्यामध्ये वाढू शकतात, म्हणजे त्याच्यामध्ये पण षटस्थान वृद्धी होते. हे अनंत कालवृद्धी, गुणवृद्धी वगैरे त्याच्या अविभाव प्रतिच्छेदामध्ये हानिवृद्धी होते. तर ती हानिवृद्धी जी आहे ती स्वाभाविक आहे, म्हणजे स्वभावपरी आहे. तर ज्यावेळेला तो गुणांतराला प्राप्त होतो त्यावेळेला तो बंधाला योग्य होतो. तसं आता पुढे सांगते 619 नंबरची गाथा आहे. निधीधर गुणा अहिया हीनं परिणामयन्ति बन्धमी, संख्येच्या अनंतपदे साणखंधाणम्, स्कंद शब्द लिया है, स्कंद कभी दो अधिक बताए हैं. निधीधर गुणा अहिया हीनं परिणामयन्ति बन्धमी, संख्येच्या असंख्येच्या अनंत पदे साणखंधान, संख्यात असंख्यात किंवा अनंत प्रदेशी स्कंदांच्या मध्ये जो स्निग्ध किंवा वृक्ष गुणवाले स्कंद आहेत ते आपल्यापेक्षा जे अधिक गुणवाले आहेत ते काय करतात, हीनं परिणामयन्ति, आपल्यापेक्षा हीन गुणवाल्यांना आपल्यासारखं करतात, म्हणजे परिणाम होतात. जे दोन अधिक ज्याच्यामध्ये असतील असा जो स्कंद आहे तो आपल्यापेक्षा दोन कमी वाल्याला आपल्यासारखा करतो, म्हणजे त्याला परिणाम मिळतो. जे कारण तो स्कंद झाल्यानंतर काय होणार, हा वृक्ष असेल तर तो पण स्निग्ध रूप परिणमणार, किंवा त्याच्यामध्ये जेवढ्या विभाग प्रतिच्छेद असेल 4 आहेत तर ह्याचे पण काय होणार, तिथं 4 होऊन जाणार, ते दोन्ही समान होऊन जाणार. म्हणून अधिक गुणवाला जो आहे तो हीन गुणवाल्याला आपल्या रूप करतो. इथं पण बघतो ना आपण, अधिक बलशाली राजा जो आहे तो हीन गुणवाल्या राजाला काय करतो, आपल्यासारखं करतो, म्हणजे त्याला विजय मिळवतो, त्याला परिणवतो, परिवर्तन करतो. चाराचा चारामध्ये सांगितलं, दोनाचा चाराबरोबर बंद झाला. हा, आणि मग दोनाचा तो 4 वाला 2 वाला आपल्यासारखं करतो, म्हणून 4चा 2शी बंद होतो असं लिहिलंय. म्हणजे इथं मागे लिहिताना ना त्यांनी असं लिहिलंय, स्निग्ध चतुष्कस्य स्निग्धद्वये बंधस्य, 4 स्निग्धवाल्यांचा 2 स्निग्धवाल्यामध्ये बंद होतो असं लिहिलंय.
आणि 4 वृक्षवाल्यांचा 2 वृक्षवाल्यामध्ये बंद होता. हा पण आपण काय म्हणतो तो वृक्ष होता तो ज्या रूपाने झाला म्हणजे काय कसं त्याच्यात ते जे अविभाव प्रतिच्छेद वाढले त्याच्यासारखे झाले. जो अधिकवाला आहे ना तो 4 गुणवाला होता. आता त्याचा 2 गुणवालाचा त्याच्याशी बंद झाला तर तो अधिक गुणवाला त्या हीन गुणवाल्याला आपल्या रूप करतो. मग आपल्यासारखं करतो म्हणजे ज्याच्यामध्ये 4 अविभाव प्रतिच्छेद आहेत ह्याचे पण 4च होणार अविभाव प्रतिच्छेद आपल्यासारखं करतो म्हणजे बंदे दिको परिणामी कौच असं सांगितलं ना. बंधामध्ये अधिक जो आहे तो परिणामिक आहे म्हणजे परिणाम विणारा. परिणामिक म्हणजे दुसऱ्यामध्ये परिवर्तन करणार. त्या 2 वाल्यामध्ये हा अधिक वाला परिणाम करवितो. 1070 वाला और 1072 वाला. 1070 वाला वृक्ष 1072 वाला स्निग्ध है. तो ये वृक्ष भी 1072 वाला ये सारे के सारे स्निग्ध होते हैं. तो अपने रूप परिवर्तन कर लेते हैं. बड़े वाला छोटे वाले को अपने रूप परिवर्तन कर लेते हैं. उसके बारे में भी बहुत विवाद चलता है. चर्चा से ना अपने रूप करते हैं मतलब क्या करते हैं. तो वो भी समान हो जाएगा फिर वो दोनों का बंद कैसे रह जाएगा ऐसा बोलते हैं. जैसे अब वो वृक्ष और स्निग्ध जैसे लड्डू बनाया हमने तो उसमें घी और वो इधर आटा दोनों का मिलन होता है. फिर वो यथा योग्य होते हैं तो ही उसका वो बंधन हो सकता है. ये भी हाँ घी ज्यादा होने तो बंधन नहीं होता. हाँ समान गुण हो जाएगा तो फिर कैसे बंद होगा. वो भी उदाहरण दिया है. जैसे गुड़ है बरसात के दिनों में उसका शीरा बन जाता है बह जाता है और मिट्टी उसमें चिपक जाती है तो मिट्टी को भी सिरे रूप कर लेता है. ऐसा भी हाँ मिट्टी पे पड़ा शीरा तो मिट्टी को भी सिरे रूप कर लेता है. स्निग्ध वृक्ष वाले को वो ये करेगा स्निग्ध रूप करेगा. हाँ अपने रूप करेगा. तो स्निग्ध भी जो है अब जैसे वृक्ष वाला अधिक है तो उस वृक्षता गुण अधिक है और स्निग्ध वाला भी जो क्या हो जाएगा वृक्ष हो जाएगा. अपन करते हैं जैसे वो थोड़ा सा घी डाल करके उसको ये करते हैं तो वो भी वृक्ष ही बन जाता है. मतलब ऐसे ये तो बहुत स्थूल है स्कंद. ऐसे तो ये सब सूक्ष्म तत्वों में ही ज्यादा इसका उपयोग होगा ऐसा मुझे लगता है. परमाणु का जो अनंत बोलने वाला एक भी पहला स्कंद है ना उसमें एक अविभाज्य प्रतिच्छेद बढ़ते रहते वो द्विगुण वाला हो जाता है. उसकी द्विगुण संख्या हो जाती है. ऐसा भी आया एक बार जैसे एक सबसे जगह था और उसमें एक अविभाज्य प्रतिच्छेद पड़े हो 2 गुण संख्या उसकी हो गई. द्विगुण संख्या 2 गुण वाला आगे दवम. मग हे सगळं जाणून काय करायचं आपल्याला जीवनामध्ये काय उपयोग याचा सगळं जाणून. स्निग्धाचं स्निग्धाशी बंद होतंय स्निग्धाचं वृक्षाशी होतंय वृक्षाचं हो बंद होतोय 2 अधिक असताना बंद होतोय. म्हणजे हे पुद्गलामध्येच बंद होण्याची प्रक्रिया किंवा त्याची योग्यता किंवा त्याचं कर्तृत्व कुणामध्ये आहे. पुद्गलाचं पुद्गलामध्येच आहे. माझ्यामध्ये त्याचं कर्तृत्व नाही. मी लाडू बांधले नाही. स्निग्ध वृक्ष कोणाने लाडू बांधले मी फक्त काय तिथं निमित्त मात्र आहे. निमित्ताचा निषेध करत नाही. तुम्ही निमित्त करच आहे. तर तुम्ही शेकले तुम्ही विचार केलाय तुम्ही गोळा केली सामग्री म्हटल्यानंतर तुम्ही निमित्त आहे. परंतु निमित्ताला कर्तृत्व किती आहे 0%. निमित्ताला निमित्तच ठेवायचं. निमित्ताला कर्ता बनवायचं नाही. हा व्यवहारानं मग त्या निमित्तावर आरोप केला जातो कर्तृत्वाचा की याने केलं. तर ते व्यवहार कसा चालणार. कोणी काम केलं कुणाला पगार देणार तुम्ही. तिथं व्यवहार चालवायसाठी हे सगळं म्हटलेलं आहे. परंतु वास्तविकता काय आहे हे समजून घ्यायचं. म्हणजे मी पुद्गलाचा करता नाही. मी करता नाही करविता नाही अनुमोदक पण नाही. आणि ते जर आपण बनलो नाही तर सगळे रागद्वेष समाप्त झाले. ते रागद्वेष कशाचे असतात. सकाळपासून आम्ही एवढं राबलो आणि काय काम केलंच नाही
असं कोणी एक म्हटलं समजा आपल्याला तुम्ही काय काम केलं, किती राग येतो, किती क्रोध येतोय आपल्याला, रुसून बसतो, जेवत नाही, किती संक्लेश परिणाम. कशामुळे झाले सगळे संक्लेश परिणाम? केवळ आपण तत्व समजलो नाही. तिथं जर तुम्हाला माहित असतं की ह्या पुद्गलाच्या कार्याचा करता मी नाही, तर तुम्हाला एवढा कशा झाला असता का? मग हे सगळं तत्व न समजल्यामुळे रागद्वेष कशांची काय असते, तीव्रता असते. आणि जिथं आपल्याला तत्वाच आहे समजा नाही म्हटलं तर उलट बरोबरच आहे की त्यांनी म्हणतात ते मी कुठं करणार आहे, मी करणार नाहीच आहे, मी काय काम केलंच नाही, मी तर जाणतच होतो सगळ्यापासून, मी काय करतच नव्हतो. तत्वज्ञानी काय म्हणणार, असंच म्हणणार ना. पण तत्वज्ञानी कधी परंतु ते वास्तविक तत्व उतरलेलं असेल तर, नुसतं बोललेलं असेल तर ते होणार नाही. वरून पोपटपंची केलं तर ते होणार नाही. अंतरंगातून जर ते तत्व समजलं असेल तर तिथं ते होणार. चल, जे सगळं आपल्या जीवनामध्ये समजून त्याची स्वतंत्रता लक्षात घ्यायची. पुद्गल स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे, पुद्गल द्रव्याचं मी करता नाही. आता पुढं 5 अस्तिकाचं वर्णन करताय. दवम चक्कमकाल, दवम चक्कमकालम पंचत्थी काय सन्निधम होदी, काले पदेस पचयो, जम्मानत्तित्ति नित्तिठं, दवम चक्कमकालं पंचत्थिकाय सन्निधं होति, काले पदेस पचयो, जम्मानत्तित्ति नित्तिठं. दवम चक्कम 7 द्रव्य सांगितले आतापर्यंत. त्यामध्ये अकालम, एक काल द्रव्य सोडायचं, म्हणजे रहित, काल द्रव्यानं रहित. जे बाकीचे द्रव्य आहे ती पंचत्तिकाय सन्निधम, त्यांची संज्ञा काय आहे, पंचास्तिकाची संज्ञा आहे. काले पदेस पचयो जम्मानत्तित्ति, मग कालाला का वगळलं, त्याला तास्तिकाय म्हटलं नाही, तर काल द्रव्यामध्ये प्रदेशांचा समूह नाही. प्रचंड समूह. पुद्गलामध्ये पण नाही. पुद्गल सुद्धा एक परमाणू जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुद्गलाचा समूह आहे का, नाही. परंतु तो एक परमाणू स्कंदामध्ये जाऊन बहुप्रदेशी होण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अस्तिकाय म्हटलेलं आहे उच्चारण. परंतु कालद्रव्य उच्चारण सुद्धा अस्तिकाय नाही. म्हणून काय सांगितलं, द्रव्य कालद्रव्य सोडून सहाय्य द्रव्य जे आहे ते पंचास्तिकाय. त्याचं नाव अस्तिकाय शब्दच काय सांगतो, अस्ति म्हणजे आहे, असणे, आणि काय म्हणजे बहुप्रदेशी. संतीच्या दो तेने दे द्रव्यसंख्येमध्ये गाताय ना, आहे म्हणून त्याला अस्ति म्हणतात. आणि कायाप्रमाणे म्हणजे शरीराप्रमाणे अनेक प्रदेश असेल म्हणून त्याला आहेत म्हणून त्याला कायवान म्हणतात. काय म्हणजे काय शब्दाचा अर्थ बहुप्रदेशी असं घ्यायचं. काय शब्दाचा शब्दशार्थ शरीर होते. ते वाट म्हणजे काय म्हणतो ना तसं, ते काय म्हणजे काय, काय म्हणजे काय, काय म्हणजे काय, परत काय म्हणजे कायच म्हणतात. तर काय म्हणजे बहुप्रदेशी. एक काय शब्दाचा अर्थ प्रश्नार्थक आहे आणि एक काय शब्द जो आहे तो बहुप्रदेशी अर्थामध्ये. बहुप्रदेशी द्रव्याला अस्तिकाय म्हटलेला आहे. आणि कालद्रव्यामध्ये प्रदेशांचा समूह नाही म्हणून तो कालद्रव्य अस्तिकाय नाही. मग जीव कसा आहे, अस्तिकाय. कुठे आहेत त्याचे प्रदेश, जीव अस्तिकाय आहे ना. मग आपले प्रदेश बघतो का आपण, बघतो म्हणजे त्याचं हे करतो का आपण, प्रतीती म्हणा. प्रदेशाचं वेदन होणार नाही, परंतु आहेत बाबा इथं प्रदेश आणि त्या प्रदेशामध्येच माझं अस्तित्व आहे. हे असंख्यात अमूर्तिक प्रदेश म्हणजेच मी आहे, कारण मी जीवास्तिकाय आहे. मग जीवाचे स्वतंत्र प्रदेश आहेत. या शरीराचे प्रदेश म्हणजे जीवाचे प्रदेश नाही. म्हणून स्वतःच्या जीवास्तिकाला जाण्याचं, शुद्ध जीवास्तिकाला. तर डोळे बंद करा, जाणा पहा अंतरांगामध्ये. हे पुद्गल अस्तिकाय तर डोळ्याने आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये बहुप्रदेशी शरीर आहे.
आणि ह्या शरीरामध्येच अमूर्तिक असंख्यात प्रदेशी निज आत्मा आहे. आत्म्याचे प्रदेश स्वतंत्र आहेत. ते प्रदेश ज्ञानात्मक आहेत. त्या प्रदेशामध्ये जाण्याचे कार्य चालू आहे. त्या संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला जाणीव होत आहे. कोठेही पहा, पायाच्या अंगठ्याजवळ पहा, जाणीव होते की नाही. अंगठा हलवून बघा जरा, होते जाणीव. मग का जाणीव होत आहे? तर तेथे आत्मप्रदेश आहे आणि ते ज्ञान स्वरूप आहे. तेथे सुई टोचली तरी आपल्याला कळते. कुठल्या पण पूर्ण शरीरामध्ये सुई टोचून पहा, आपल्याला जाणीव होते. न टोचता सुद्धा जाणीव होते. मग ही जाणीव कशामुळे होते? तर हे ज्ञानात्मक आत्मप्रदेश त्या ठिकाणी आहे. मग हे आत्मप्रदेश खंडित आहेत का? नाही, अखंड आहेत. पूर्ण शरीरामध्ये अखंड रूपानं विद्यमान आहेत. कुठेही जाऊ देत, हे प्रदेश अखंडच राहतात. ते तुटत नाहीत. त्याच्यामध्ये दोन विभाग होत नाहीत. अशा ह्या आपल्या असंख्यात अमूर्तिक प्रदेशी निज जीवाला जाणा, प्रतीती करा, आहे मी माझ्या रूपाने आहे. अमूर्तिक चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप, टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप, निर्मम स्वरूप, शुद्ध एको नमो हरिहर प्राण, नमो सीता